प्रत्येक गोष्ट उलगडायला वेळ लागतो आणि काही गोष्टी त्या काळाच्या धुळीत गडप झालेल्या असतात, पण त्या गायब होत नाहीत. त्या वाट पाहत असतात पुन्हा समोर यायची. आणि म्हणूनच आजपासून आपण सुरू करतोय एक शोध, उलगडा. इतिहास आणि पुराणात गडप झालेल्या गोष्टींचा शोध. प्रत्येक भागात आपण डोकावणार आहोत त्या काळाच्या कपाटात जिथं अद्याप सत्य दडलेलं आहे. आज आपण बघणार आहोत असं एक मंदिर जिथं निसर्गही निशब्द होतो. भारताच्या पूर्व समुद्र किनारी ओडिसा नावाचं एक राज्य आहे, पण त्याहूनही जुना आहे तिथला इतिहास. पुरी, एक असं शहर जेथे देवाच्या अस्तित्वानं निसर्गही शांत होतो. इथे उभं आहे श्री जगन्नाथ मंदिर, जगातील सर्वात प्राचीन, शक्तिशाली आणि अद्भुत मंदिरांपैकी एक. पण याच मंदिराशी जोडलेली आहेत अशी रहस्य की विज्ञानालाही उत्तर सापडत नाही. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देव, विज्ञान, वास्तुशास्त्र आणि कालातील शक्ती यांचं एकत्रित अस्तित्व. एक अशा मंदिराचं जिथं ध्वज उलट्या दिशेने फडकतो, सावली जमिनीवर पडत नाही आणि समुद्राचा आवाजही मंदिरात ऐकू येत नाही. हे सगळं फक्त योगायोग आहे का, की आपल्या समोर उभा आहे एक गूढ कोड? नीलमाधव, समुद्रातून आलेली मूर्ती. श्री जगन्नाथ मंदिराचा उगम शोधायचं झालं तर आपल्याला जावं लागतं हजारो वर्ष मागे. भगवान श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर त्यांचं शरीर समुद्रात विलीन झालं आणि एका रात्री समुद्राने फेकला एक रहस्यमय लाकडी खांब. हा खांब पुढे बनतो नीलमाधव, ज्याच्या आत श्रीकृष्णाचं हृदय होतं असं मानलं जातं. मंदिराची निर्मिती, राजा आणि दिव्य स्वप्न. राजा इंद्रद्युम्न, गंग वंशातील शासक, त्याने एक स्वप्न पाहिलं ज्यात विष्णूने सांगितलं, मी नीलमाधवाच्या रूपात प्रगट होईल, तू माझं मंदिर उभार. आणि मग उभं राहिलं जगन्नाथ मंदिर. ही केवळ राजशक्ती नव्हती, ही होती एक आध्यात्मिक योजना. उलटा ध्वज, वाऱ्याच्या विरुद्ध चालणारं गूढ. दररोज संध्याकाळी मंदिरावर ध्वज लावला जातो, तो नेहमी वाऱ्याच्या उलट दिशेने फडकतो. शेकडो वेळा तपासणी झाली, शास्त्रज्ञ आले, पण उत्तर नाही. जिथं देवाचं सामर्थ्य असतं तिथं निसर्गही नेम बदलतो असं म्हटलं जातं. सावली न पडणं, प्रकाशाचा चमत्कार. मंदिरावर सूर्यप्रकाश पडतो पण कधीही सावली पडत नाही. काही जण म्हणतात हे एक ऑप्टिकल इल्युजन आहे, पण भक्त म्हणतात जिथं देव स्वतः आहे तिथं अंधार राहत नाही. समुद्र जवळ असूनही मंदिरात शांतता. समुद्र अगदी शेजारी आहे, पण मंदिराच्या गर्भगृहात उभं राहिलं तर समुद्राचा आवाजही ऐकू येत नाही. शास्त्र म्हणतं वास्तुरचना, पण पुजारी सांगतात हे ध्वनिहीन क्षेत्र आहे जिथे निसर्गही मौन धारण करतो. मूर्तीमधील ब्रह्म, एक अजरामर गोष्ट. दर 12 वर्षांनी मूर्ती बदलल्या जातात. जगन्नाथ, बलराम, सुभद्रा, पण त्यात एक भाग असा असतो, ब्रह्म, श्रीकृष्णाच्या हृदयाचं प्रतीक, जो अंधारात अंध पुजाऱ्याद्वारे एका गुप्त विधीनं ठेवला जातो. तो विधी कुणी पाहू शकत नाही. म्हणतात जो पाहतो तो जगत नाही. राजा गजपती, जो स्वतः गर्भगृहात जात नाही. पुरीचे गजपती राजा मंदिराचे संरक्षक, पण ते कधी गर्भगृहात जात नाही. उंबरट्यावर उभे राहतात आणि म्हणतात मी राजा नाही, मी सेवक आहे. हे आहे विनयाचं एक अद्वितीय उदाहरण. रथयात्रा, रथ स्वतः हलतो. दरवर्षी जूनमध्ये 3 रथ निघतात. हजारो लोक ओढतात, रथ सरकत नाही. आणि अचानक रथ चालायला लागतो. कोणतंही इंजिन नाही, कोणतंही यंत्र नाही, फक्त श्रद्धेचा प्रवाह. महाप्रसाद, देवाचं अन्न व्यवस्थापन. हजारो लोक रोज येतात. एकाच कळशीवर अन्न शिजवलं जातं, तरी प्रसाद कधी कमी पडत नाही, कधी उरत नाही. हे आहे दैवी गणित, अचूकता जी विज्ञानालाही आश्चर्यचकित करतं. पक्षी आणि माशांचा अभाव, अदृश्य ऊर्जा. मंदिराच्या शिखरावर पक्षी बसत नाहीत, माशा देखील फिरकत नाहीत. शास्त्र म्हणतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, पण भक्त म्हणतात जिथं देव असतो
तिथं सामान्य चेतना टिकत नाही. गुप्त दालने, बंद दरवाजा मागे नेमकं काय आहे? कथेनुसार मंदिराच्या खाली भुयारी मार्ग, विहिरी आणि रहस्य दडलेले आहेत. आजवर कोणीही तिथं गेलेलं नाही. का? म्हणतात त्या उघडल्या तर काळच उघडेल. मंदिर की चेतना हे फक्त एक देवस्थान नाही, हे आहे एक सजीव शक्ती केंद्र. इतिहास, वास्तू, विज्ञान आणि श्रद्धा एकमेकात गुंफलेले. आजही हे मंदिर आपल्याला विचारतं, तू पाहतोस ते खरंच आहे का? की अदृश्य आहे तेच खऱ्या अनुभूतीचं दार आहे. शतकं लोटली, राजे गेले, सत्ता गेली, पण हे मंदिर तसंच उभं आहे, गूढ, जागृत आणि मौन. शास्त्र म्हणतं प्रत्येक गोष्टीमागे कारण असतं, पण इथे फक्त मौन आहे. जगन्नाथ हे केवळ त्या देवाचं नाव नाही, ते त्या शक्तीचं नाव आहे जी आपल्या समजुतीच्या पलीकडे आहे. हजारो लोक जातात तिथं. कोणी मागतं आरोग्य, कोणी मागतं समाधान, पण जे काहीच मागत नाही ते मागतात फक्त एक क्षण, त्या उपस्थितीचा क्षण. आणि कदाचित तो क्षण आपण सगळे शोधत असतो. कदाचित हे मंदिर आजही आपल्याला बोलवतंय एक नव्या उलगड्याकडे, कारण रहस्य अजूनही दडलेले आहेत, इतिहासात, भूमीत आणि आपल्यातही. आम्ही उलगडावर त्या शोधात आहोत, त्या गोष्टींच्या ज्या इतिहासातून हरवल्यात पण अजूनही जिवंत आहे. जर तुम्हालाही इतिहासाच्या गूढ गाभ्यात डोकायचं असेल तर उलगडा या प्रवासात सहभागी व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या भागात आपण उघडणार आहोत आणखी एक झाकलेलं सत्य, जगण्याच्या अर्थाशी जोडणार. उलगडा, इतिहास आणि पुराणात गडप झालेल्या गोष्टींचा शोध.